कोकणात सध्या मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय आणि त्याचमुळं बळीराजा सध्या शेतामध्ये पाहायला मिळतोय। आभाळानं माया दाखवली आणि शेतकऱ्यांना कंबर कसली आहे असं चित्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतं आहे। कोकणात मान्सून सक्रिय झाल्यानंतर बळीराजा आता शेतात व्यस्त असलेला पाहायला मिळतोय। गेल्या 5 दिवसांपासून मध्यरात्री पडत असलेल्या मुसळधार पावसानं शेतीच्या कामाला या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय। बळीराजाने या ठिकाणी पेरणीला सुरुवात केलेली आहे आणि त्याचमुळे सध्या या ठिकाणी बळीराजा जो आहे तो शेतात पाहायला मिळतोय। या पॉवर टिलरच्या माध्यमातून सध्या नांगरणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे आणि कोकणातल्या निसर्गसंपन्न भागात शेतकऱ्याच्या शेतामधली लगबग आपण या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा टिपलेली पाहायला मिळते आहे। शेतात काम करणारा हा शेतकरी या ठिकाणी भात हे कोकणातलं मुख्य पीक आणि त्यामुळं या शेतामधून मोत्यासारखे दाणे या ठिकाणी शेतकऱ्याच्या हाती यावे अशी अपेक्षा या ठिकाणी बळीराजा जो आहे तो या मान्सूनकडून व्यक्त करताना पाहायला मिळतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कोकणातला शेतकरी हा काबाड कष्ट करून या ठिकाणी शेती करताना पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं सध्या मान्सून दाखल झालेला आहे आणि त्याचमुळं सध्या बळीराजा जो आहे तो शेतात काम करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि शेतामधली ही लगबग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला या ठिकाणी सुखावणारी आहे। मान्सून असाच बसत राहू दे आणि आमच्या शेतामधून पीक चांगलं येऊ दे अशी अपेक्षा बळीराजा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।